बबलू बबलू म्याव. गावात दिला आहे तुमचा आमचा द्यायचा दिल्या मोदी को मग आमचं नाही होतं ना कोणतरी 2 दिवस राहायचा नाही 2 दिवस राहायचा ऍडमिट राहायचा नाही त्या सोनीन डोंबिवली काय डॉक्टर बघ तर ह्या असं आमचं चिकूचं झाड. तर नमस्कार गावाला, मी चैतन्य तांबे तुमचं स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज असं अंगणवाडीची जत्रा. तर अंगणवाडीची जत्रा हा त्यानिमित्त मग माझं भाव इलो पंच्या आत्ते भावाचं मुलगो तो पहिलं गेलो लोऱ्यात आणि आता हा इलो. पहिलं लोऱ्यात गेलो म्हणजे घरात गेलो, घरात उतरलो आणि मग आता हा इलो जेवूसाठी. तर आज मी स्टार्ट केले ब्लॉग हे दुपारी, कारण आज खूपच कामं होती, तो येणार पण होतो आणि त्यामुळे खूप कामं वगैरे होती, जेवण वगैरे करायचं होता म्हणून मग मी दुपारी ब्लॉग स्टार्ट केलाय. तर तो इलो आता, मग मी जेवण वाटतं तिकडे. तर बघूया चला जेवण काय काय असत का तुमका मी दाखवते आता, चला तर मग. तर जेवणात असा डाळ भात, मुळ्याची भाजी, वाटाणा बटाट्याची उसळ, पापड, लोणचा. इकडे भाई आणि जेवण बसलो. इकडे गाडूच्या पलीकडे हा चल. तर गावाला जेवून आणि झाला आणि नंतर मग भाई आणि गेलो आणि ते का बाय वगैरे करून मी झोपलो होते थोडा वेळ. तर आता मग मी लावता लाकडाचो माच. तर तो कसं लावतात तो मी तुम्हाला दाखवते आज. तर चला तर मग असा. तर गावाला हे का माच म्हणतात. खाली 6 दगड लावायचे, या साईडला 2, त्या साईडला 2 आणि मध्ये 2 आणि त्या दगडांवरती पण जाड असे खांब टाकून घ्यायचे. तर आमचा नंदाताई जाता मुंबईत, त्या मम्मीक सांगू गेला की मी मुंबईत जातोय आणि आमका पण सांगू गेला मी मुंबईत जातोय म्हणून. तर दाखवते मी तुमका नंदाताई. आता येऊची काढल्यानंतर का काय माझं कुणकेश्वराक जाऊचा म्हणून सांगितलं म्हणता कुणकेश्वराक जातं होय म्हणून सांगितलं तर म्हणता येऊ एवढी आम्ही 2 दिवस राहायचा नाही 2 दिवस राहायचा ऍडमिट राहायचा नाही त्या सोनीन डोंबिवली काय डॉक्टर बघल्या तर मम्मी म्हणता ये आता जातोय अर्धा मुर्जा काळा सारवलं 2 दिवस वाच कोण रवलं तर त्यान कोण आधी आहे ना तर मरो नाही तर मेरा मत जागो बरोबर सारवलंय बघ जा कसा खळा केलंय पडवी वगैरे येऊन मग आता घरातला सारवी माझी घरातली बघू आता येऊची तिकीटा काढल्यानंतर नाही एवढा हवाचा महाशिवरात्री सारव तर काय मग मी या धुळान म्हणून घेतलं भारचा अगदीच म्हणून पाठव्या कोण एवढ्या येत मेला एवढ्या धुळण्या मग या सांगू केलं मुंबईत जाते का. हो जमल्याला ते पोराकडे माझ्या बॅग दिलं पोरा माझी बाकी तिच्याकडे दत्त बापसा अंगडा रडता आम्हाला सकाळपासून घेऊ नाही सकाळपासून माका सारू द्याय ना वायफा शानंतर असेल तेवढं कोण झालो असतो सारू धाकटा धाकटा निकून दादाकडे तर दिवसभर घेऊन रवलंय असा कपडे पण रवले धुळचे पोराचे बारक्याची रात्री सांगले उद्या निल्यानंतर थयच राहणार मग इकडे येणारच नाही म्हणून सांगले हे का तुमच्या किल्ल्यासात ना सकाळीच जाणार होतोय आता बोलूक लागला अरे कंटाळोय आता
जा आता 4 तास झाले होय होय जातोय मला गाड्यावर एकटीला जाऊ. राहते काय हा? हा, हा. जा बाय बाय जाऊ ते तू हा चल अजून कसा दिसतोय गं ते तू? हा मस्त दिसतस त्याला 5 वाजता लावलं बघ. येते बघ. बघ घरी. बघ जे बघ आता बघ कसा करता बघ हे आता सगळं दाखवता. आता उद्या सोनीच्या मोबाईलवर पाठवील बघ. जा या बघलं बघ, त्याच्या मोबाईलवर पाठवू नको. जा लय हसत राहा. मग काय जेवता नाही काय नाही. मावशीचं पोट भर मम्मी. मावशीचं पोट भर मम्मी. तू पण तसाच कर. चल वहिनी. बघ, बघ, चल. काय जा आता वरती का जात अजून वर जाऊचा तर हे काय म्हणतात कोयतो आणि आम्ही जातो आता लाकडं तोडू हे हो तांबे तांबे सतीश तांबे कोण कोणती कशाची मम्मी समीर येस समीर हा समीर आहे समीर इलो आमचं कुळीत बघू त्याका वाटता का यांचं कुळीत लय भारी आहे मारायचं वाढतो किती दिवस झाले मारल्या किती दिवस झाले लई दिवस झाले 8 दिवसाचा यावं होत गावात दिला आहे तुमचा आमचा द्यायचा मोदी को मग आमचं नाही होत ना कोणतरी म्हणत काय नाही काय या पेरल्याने काय या पेरल्याने तर इकडे असा धरणाचं काम चालू धरणाचं पाणी इकडून घ्यायचं असा त्यामुळे इकडे काम चालू आहे धरणाचा
मगाशी तोडलेली लाकडा मम्मी माचावर लावता असा. बबलू बबलू म्याव. तर इकडे समीर आमच्या झाडावरचं पेरू काढून आपल्या पोपटांना घेऊन जात असा. तर गावाला माझ्या मागेचा झाड बघत असतं आमच्या चिकूचं झाडा, आणि मी तुमका आता दाखवते त्याच्यावर चिकू लागल्यात. तर ह्या असं आमचं चिकूचं झाड आणि चिकू धरले. वरचे दाखव बघितलं माकडा खातो हम्म. वरती मोठे होते बघ हम्म. ते काढून ठेवू झालं. बघा. तर आपली लाकडं आज थोडीशीच भरून झाली आहेत. आपण आता उद्या ती करणार आहोत, तोडणार आहोत. तर आज एवढीच तोडलाव कारण उशीर पण झाला, संध्याकाळ झालेली, त्यामुळे थोडीच तोडलाव आणि आता उद्या अर्धी तोडणार. तर आता आम्ही बनवत्याला काहीतरी भूक लागली त्यामुळे काहीतरी बनवत्याला मॅगी नाही तर काहीतरी. तर मी आज तुमका पण रेसिपी दाखवत आहे मॅगीची. तर चला तर मग. तर माझ्या मावशीचं मुलगा गेलेलं त्याच्या घरात. तर माझा भाव बघा नाश्ता दिसत नाही, दिसत नाही क्लिअर, काय माहिती. तर त्यांच्या तिकडे निवडणूक होती, तर तो घरात गेलेलो. निवडणुकीत होते त्या लोकांचे व्हिडिओ करत होते ते का म्हणून. तर मी हय घेतलाय हिरवी मिरची, लसूण, शिमला मिरची आणि कांदो, आणि इकडे हा मॅगी बघा. तर आता आपण सगळे भाजी कापून घेऊया. तर पहिलंच मी कांदो कापून घेत आहे. आता मिरची कापून घेत आहे. मम्मी हा. तर भाजी कापून झाली आहेत. मी फोडणी कशी घालायची ती सांगतो. पहिला आपण तेल ओतून घ्यायचा. तेल गरम झाल्यावर नंतर मग कांदा टाकून घ्यायचा. कांदा थोडंसं लालसर झालो की मग त्यात शिमला मिरची टाकायची आणि मग शिमला मिरची परतून घ्यायची, थोडासा कच्चापणा जाऊ दे तोपर्यंत. त्यानंतर मग हिरवी मिरची टाकायची, हिरवी मिरची पण थोडी परतून घ्यायची आणि मग लसूण टाकायची, लसूण पण परतून घ्यायची. नंतर सगळे भाज्या परतून घ्यायचे आणि मग त्यात मसाले टाकायचे. घरचा मसाला, मालवणी मसाला, मॅगी मसाला, नंतर हळद आणि मीठ असं टाकून परतून घ्यायचं सर्व एकत्र करून. नंतर पाणी ओतायचा. नंतर भाज्यांका एक उकळी काढून घ्यायची आणि मग त्यात मॅगी टाकायची. मग मॅगी शिजू द्यायची. मस्त मॅगी शिजता, वाफा निघतात खूप. आता आपली मॅगी तयार असा खाऊसाठी. आमची मॅगी असं तयार आणि आता मी खाते. आणि तुम्ही पण येऊ खाऊ. जिमला गेलो त्याच्यात पण ताटात तू का ठेवलेलं आहे, तू येईलच नाही. हक्क मारतात सहज बसलंस. तर गावाला आमचं जेवण वगैरे झाला आणि आता आम्ही झोपतो. तर आता आपण उद्या भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.